बऱ्याचशा मोठ्या फंक्शनला उपस्थिती देतो, पण मस्के सरांची मस्के सरांची मेहनत आणि आपल्या सगळ्या लीडर्स लोकांची मेहनत, अमोल सर असतील, सगळे डॅसिंग लीडर आपण खूप मोठी मेहनत घेतात. पण खास करून एक शेतकरी बांधवांसाठी आणि शेतकरी बांधवांसाठी काम करणाऱ्या सगळ्या लीडरसाठी म्हटलं आपण जाणं गरजेचं. तर सर्वप्रथम एक 15 ते 20 मिनिट मी तुमच्यासोबत बोलेन. काल आम्ही लातूरला होतो. काल लातूर याच्यासाठी आपण गेलो होतो सनेज परिवाराकडनं, आपल्या परिवाराकडनं. काल 5 जून हे कशासाठी म्हणतो आपण? पर्यावरण, बरोबर ना? जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा करतो. काल किती लोकांनी जागतिक पर्यावरण दिन साजरा केला? मनापासून खोटं नाही बोले, खोटं टिकत नसतं, आमचं चालत नसतं. बघा आता तुम्हा आम्हाला या काळामध्ये पर्यावरण दिन साजरा करायची गरज पडायला लागली, रोपं लागवड करायची गरज पडायला लागली, रोपं लावा, झाडं लावा हे सांगायची बोलायची गरज पडली. आणि आज जर ती 2026 मध्ये गरज असेल तर पुढच्या 10 वर्षानंतरचा काळ कसा असेल? कधी विचार केला? आपल्या आजोबांच्या, आपल्या पंजोबांच्या काळामध्ये जो निसर्ग होता, ज्या निसर्गात आम्ही लहानाचे मोठे झालो, रमलो, तो निसर्ग आम्ही गमावून टाकला. कोणी गमावला? पशुनी, पक्षाने, जनावरांनी, मानवाने. ज्या मानवाला देवाने ब्रह्मांडामध्ये बनवताना सगळ्यात मोठी अफाट ताकद दिली ती म्हणजे बौद्धिक क्षमता दिली, विचार करण्याची क्षमता दिली, इमॅजिनेशन करण्याची क्षमता दिली आणि एखादी गोष्ट विचार केल्यानंतर प्रत्यक्ष स्वरूपामध्ये उतरवण्यासाठीची एक ताकद सुद्धा दिली. स्ट्रॅटेजी, प्लॅनिंग सगळं डिझायनिंग करू शकतो मानव. आणि मग असं काय डिझायनिंग केलं की जे आमच्या पंजोबांच्या आणि आजोबांच्या काळामध्ये एवढं सुंदर निसर्ग होतं, तो निसर्ग आज नाहीसा झाला. विचार करण्यासारखी गोष्ट वाटत नाही तुम्हाला? 10 वर्षाआधी संभाजीनगर मध्ये जो तापमान होता तो आता 2026 मधला तापमान तोच आहे का? नाही राहिला. आणि हा ग्लोबल वॉर्मिंगचा इशारा जागतिक लेवलवरती एवढा मोठा आहे की जर याच्यासाठी आम्ही मानवांनी जर तो बिघडवला असेल तर आम्ही मानवांनी तो सुधारला पाहिजे. कारण कोणी बिघडवलं होतं? आमचं कर्तव्य. जर आम्हाला आमच्या पिढीने चांगलं निसर्ग दिलं होतं तर आम्ही आमच्या पुढच्या पिढीला सुद्धा चांगला निसर्ग दिलं पाहिजे, हे आमचं कर्तव्य असलं पाहिजे. म्हणून काल लातूर या ठिकाणी सनेज परिवाराकडनं आपण लातूरच्या कृषी विद्यालयामध्ये 100 झाडं लागवड केली. ही झाडं लागवड करत असताना हे झाडं लागवड कोणी केलं? मी नाही केलं, आपल्या परिवाराने केलं. कोणी केलं? सनेज परिवाराने केलं. आणि सनेज परिवाराने आपला बिझनेस, आपले नफा तोटे, आपला सगळा स्टाफ असेल, लिडरशिप असेल, गव्हर्नमेंट असेल, लीगली असेल, सर्व्हिस असतील, या सगळ्या गोष्टी सांभाळत असताना जागतिक दिनाचं सुद्धा भान ठेवलं. आणि निसर्गासाठी एक पाऊल म्हणून आपण काल लातूरला कृषी विद्यालयामध्ये, जिथं कृषी विद्यापीठ जे आपल्या परभणीचे व्हाईस चान्सलर जे आहेत धवन सर होते, त्याच्यानंतर कृषी विद्यालयाचे डीन सर जे आहेत आपले ठोंबरे सर आणि मोठे मोठे मान्यवर होते. आणि भरून आपल्या सनेज बरोबर बद्दल त्यांनी उद्गार स्पीच मध्ये घेतले. आज डायरेक्ट सेलिंग मधली पहिली कंपनी आहे भारतातली की जे एवढं सोशल ऍक्टिव्हिटीज साठी सुद्धा आपलं पाऊल ठेवतो. तर आज जो काही या सेशनला उपस्थिती देण्याचं माझं एक विचार माइंडमध्ये आणला तो कशामुळे माहितीये? तर आपल्या कंपनीचं जो मिशन आहे ना, जो सनेज परिवाराचं मिशन आहे ना ऍग्रीकल्चर वरती, ज्यासाठी अफाट मेहनत करतात आमचे काळे सर, ज्यांना तुम्ही ऐकलं असेल. आज काळे सर रिटायर्ड पर्सन आहेत. बरेचसे रिटायर झालेल्या व्यक्तींना मी सर डोळ्यांनी बघितलंय, माझ्या नातेवाईकांमध्ये बघितलंय, समाजामध्ये बघितलंय. एकच डोक्यात असतं की क्लासरूम ऑफिसर रिटायर झाल्यानंतर एक चांगलं आरामशीर लाईफ कशी जगता येईल. पण मी काळे सरांना शेतकऱ्यांच्या बद्दल एक तळमळ असणारी त्यांच्याकडे तळमळ ती बघितली. आणि या सनेज परिवाराबरोबर काळे सरांची जी मेहनत आहे तो म्हणजे आमचा जो मिशन आहे, सेव्ह सॉइल सेव्ह फार्मर. आपली कंपनी ऍग्रीकल्चर प्रोडक्ट शेतकऱ्यांना विकण्यासाठी बिलकुल काम करत नाही, तो तर पर्यायी सोल्युशन दिलं तुम्हाला. मी तर म्हणजे तुम्ही सनेजचे प्रोडक्ट नाही वापरले तरी चालतील, तुम्ही काही ऑर्गॅनिक वापरा, तुम्हाला जे वापरताय, जे बनवताय ते वापरा. पण काहीही करून काळी आई वाचलीच पाहिजे, शेती वाचली पाहिजे, अन्यथा पुढचे काळ धोक्यात. हे मी बोलायची गरज नाही, मोठे मोठे सायंटिस्ट लोक बोलतात.
पण एक मानव म्हणून, एक मनुष्य म्हणून आपलं कर्तव्य आहे आपल्या परिवाराची देखभाल करताना आपण समाजाचं, देशाचं हे जे काही चालणार, जिथे जिथे प्रॉब्लेम असतील तिथे एक पाऊल आपलं का होईना कसं पुढे टाकता येईल म्हणून आपण नेहमी विचार करतो. आणि एक विचार आपण शेतकरी या फील्डमध्ये, ऍग्रिकल्चर फील्डमध्ये विचारानिशी बरं का, मोटिवेशन नाही, बोलण्यासाठी नाही, आव आणून काढण्यासाठी नाहीये. मागील 7 वर्ष 10 वर्षे परिवार सारखं हे ऑर्गॅनिक फार्मिंग वरती बोलतोय किंवा रेसिड्यू फ्री करण्यासाठी आपल्या शेतकऱ्यांनी आपल्याला कसं पहिले पुढाकार घेता येईल याच्यावरती आपण बोलतो. आणि आजचं जो सुंदर सेशन मस्के सर, सगळी टीम आणि सगळे आपले सिलेक्टेड डिस्ट्रीब्युटर लीडर त्यांनी जे अरेंज केलं, तुम्ही इथं आला, तुम्हाला सुंदर असं प्रेझेंटेशन पहिले नदीम सरांनी दिलं असेल. ऐकलं नदीम सरांना? यस. मला चान्स नाही मिळाला आज नदीम सरांना ऐकायला. सुंदर अशा पीपीटी वरती त्यांचं प्रेझेंटेशन झालं असेल. मित्रांनो, मी लास्ट 15-20 मिनिटांमध्ये तुम्हाला एक मेसेज मला द्यायचा आहे. तो मेसेज म्हणजे काय की माझ्या पंजोबाने माझ्या वडिलांची शेती दिली ना, ती सातबाऱ्यावरती तेवढीच होती आणि पिकण्यासाठी पण तेवढीच होती. आज ती शेती जेव्हा माझ्या वडिलांनी मला दिली ना, तर ती सातबाऱ्यावरती तेवढी आहे, पण पिकण्यासाठी ती शेती किती आहे? 75%, 25% कमी झाली. ज्यावेळेस माझ्या नेक्स्ट जनरेशनला मी देईन तर ती 50-50 असेल. आणि त्याच्या पुढे मला वाटतं 50-50 आताच पुढे क्रॉस झाला होता, झालो ना. बरेचसे लोक म्हणतात शेती पहिल्यासारखी पिकतच नाही, परवडतच नाही. ह्या सगळ्या गोष्टीवरती एक सुंदर असं भारतभर काम करण्यासाठी पहिले महाराष्ट्र तर काबीज करूया या विचाराविषयी आपला परिवार काम करतं आणि सुंदर असे प्रोडक्ट सगळ्या गोष्टी बनवल्या. फक्त शेतकऱ्यांनी एक पाऊल, मी नाही म्हणणार तुमची 10 एकर 15 एकर 20 एकर जे काही असेल तुम्ही ऑर्गॅनिक कडं, केमिकल फ्री कडं वळावं म्हणून, पण अर्धा एकर पहिलं तुम्ही त्याचा अनुभव घ्यावा. कारण मी या मताचा आहे, बाप दाखवण्याचा श्रद्धा कर. आपल्या बोलण्यावरती विश्वास ठेवण्यापेक्षा, काळेसरांच्या बोलण्यावरती विश्वास ठेवण्यापेक्षा आपल्या शेतीमध्ये याचा ट्रायल घेऊ. अर्धा एकर यावर्षी वापरू, रिझल्ट बरं वाटला तर आपण 5 एकरला वापरू. कारण रेसिड्यू फ्री कडे जाणं का काळाची गरज आहे. तर 2014 मध्ये भारतामधनं दुबईला जी हिरवी मिरची जायची ती बॅन झाली आणि धीरे धीरे आमचे जे काही प्रोडक्शन आहे शेतकरी पिकवणारं ते आंतरराष्ट्रीय दर्जावरती ते कुठंतरी बॅन व्हायला लागलं, कारण आम्ही केमिकलचा अति वापर केला. बरोबर आहे. आज जर बघितलं तर शेतकरी हा परिस्थिती कशी आहे, तर बाजूच्या शेतकऱ्यांनी 10 गुण्या टाकले की आपली 15 गुणी असते. बरोबर ना. बऱ्याचशा शेतकऱ्यांना तुम्ही असं बघितलंय, कृषी सेवा केंद्रावरती जाणार आणि कृषी सेवा केंद्रावाल्यांना विचारतात, साहेब काय माणूस येतात, असा प्रॉब्लेम आहे. लक्षात येतोय. आज इथं बसलेल्या व्यक्तीला मला शेतीबद्दल बोलायचं की आम्ही आता तज्ञ होऊन काम करणं गरजेचं आहे. तर शेती आहे, शेती जी पुरातन काळापासून आपण करत आलो असेल त्याच्यामध्ये थोडं बदल करणं गरजेचं आहे काळानुसार. आता इथं बसलेल्यामध्ये कोणी आजारी व्यक्ती आहे का? एक सहज प्रश्न विचारतो, कोणी आजारी आहे का? बिलकुल नाहीये. सर काळे सर जोरदार कळा सगळ्यांसाठी. सरांसाठी एकदा जोरदार करा. प्रत्येक जण बिमार आहे, आजार आहे, पण आम्ही बोलणार नाही. आम्हाला लपवण्याची क्षमता फार मोठी झालेली आहे आमच्याकडे आणि आम्ही कधी बाहेर काढतो त्याला माहितीये. ज्या वेळेस स्ट्रेचर असतं नाही तर ॲम्ब्युलन्स असतं आणि मग म्हणतो आम्हाला हे झालं. बरोबर आहे. पण ते झालं ते कधी करतो. पण तुम्हाला नाहीये, तुमच्या परिवारामध्ये कोणी आजारी व्यक्ती बघितलं का? डायबिटीज एखादा पेशंट बघितलं का? बघितलं. बरं, त्या व्यक्तीला डायबिटीज आहे कसं कळलं? बरं काय केलं? काय केलं त्यांनी? टेस्ट केली, चेक केलं. का असं झालं का? नाही साहेब, मला डॉक्टर साहेब डायबिटीज झालं आणि मला पटकन औषधी द्यावं असं झालं का? नाही. पहिलं मला जे काही लक्षणं जाणवायला लागली त्या लक्षणावरनं मी कुठे गेलो? क्लिनिकला गेलो. पहिला माझी टेस्ट केली. टेस्टवरती एक रिपोर्ट आला, माझे शुगर लेवल काय आहे आणि डॉक्टरनी माझी काउन्सिलिंग केलं आणि ते शुगर कशी मेंटेन राहील, व्यवस्थित कशी राहील, माझं खानपान, माझी औषधी, त्याचबरोबर माझी दिनचर्या आणि त्याचबरोबर माझी एक्सरसाइज मला सांगितली. बरोबर आहे. तेव्हापासून डायबिटीजचा पेशंट काय करतो? पाहुण्याकडे गेला तरी काय मोठ्याने सांगणार मला शुगर आहे. बरोबर आहे ना.
माझा टेस्ट रिपोर्ट असा आहे. काही लोक तर रिपोर्टच सोबत घेऊन फिरतात. पण कधी विचार केला हो की आम्ही शेतकरी शेती करतो आणि प्रत्येक शेतकरी काळ्या साखरेनं आम्हाला बोलतात शेती परवडत नाही साहेब, नाही महागाची झाली, आम्ही हे टाकलं, आम्ही हे वापरतो, ते वापरतो. का वापरलं? अरे डायबिटीस झालेल्या व्यक्तीला कळतं की मी आधी रिपोर्ट काढला पाहिजे, माझ्या शरीरात काय झालंय. लक्षात येतं? शेतकऱ्यांनी पहिले माती परीक्षण केलं पाहिजे, माझ्या शेतजमिनीसाठी प्रॉब्लेम काय आहे. सिंपल आहे की नाही. शेती आम्हाला का परवडत नाही ना याचं कारणच हे आहे की बाजूवाला काय टाकतो तेवढा आपण डबल न टाकणार, पण माझ्या जमिनीमध्ये काय गरजेचं आहे काही गरजेचं नाहीये हे आम्ही कधी रिपोर्ट काढणार नाहीये. माझ्या शेतकरी बांधवांना जर टेक्निकली शेती करायचं असेल ना तर पहिलं तुमच्या जमिनीमध्ये काय आहे, त्याचा ऑर्गॅनिक कर्ब किती असेल ते टेस्ट केली पाहिजे. माती टेस्ट करायला 250-300 रुपये खर्च असेल. तुमच्या आजूबाजूला कॉलेजेस असतील, कॉलेज आहेत अवेलेबल आहेत की नाही. माती परीक्षण करा आणि आम्ही म्हणतो ते वापरू नका, तुमचा रिपोर्ट जे म्हणतो ना ते त्या जमिनीला द्या. क्लिअर होतं? लक्षात येतो का? यस. आपली काळी आई जी आहे ना ती आता आजारी पडलेली आणि पोट तिरकीने बोलत असतो. आपण स्वयंपाक करतो घरामध्ये, स्वयंपाक करत असताना आपण भाजी बनवतो तर भाजी किती असतात आणि मसाले किती असतात महिला वर्ग. भाजी 1 पाव नाही तर अर्धा किलो वांगे बटाटे जे काय असतील ते मसाले किती असतात, थोडं 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 थोडं. बनवणाऱ्या माणसाने पण हेच विचार करून बनवलं होतं की हे शेतीसाठी लागणारं ऑर्गॅनिक खाद काय असेल, समजा ग्रीन खाद असेल, शेणखत असेल, गोमूत्र असतील, पालापाचोळा असेल, शेतकरी हे टाकेल आणि मसाला एवढं फक्त काय करेल हे वापरेल. पण आपलं उलट झालं, मसाला एवढा शेणखत, मसाला एवढा गोमूत्र, मसाला एवढं ऑर्गॅनिक खाद आणि भाजी एवढं DAP, युरिया. आणि आता पुढची स्टेप आम्ही गाठली मागील 3 वर्ष 5 वर्षामध्ये. पुढची स्टेप काय? सगळे शेतकरी म्हणतात लेबर मिळत नाही, माल तणनाशक. मग विचार करा, आपल्या जमिनीमध्ये एक बी ज्यावेळेस पडतं तर तो बी काय करतं, एक प्लांट मध्ये रूपांतरित होतं. ते प्लांट म्हणजे काय, छोटं बाळ आहे आणि जे जमीन आहे जी माती आहे ती आई आहे. जर आईच्या गर्भामध्ये त्याचं पोषण चांगलं झालं तरच तो प्लांट, तरच तो बाळ आपल्याला व्यवस्थित पद्धतीनं आपलं पोषण करू शकतो. प्रॉब्लेम काय झाला माहितीये का, आता आईची तब्येतच ठीक नाहीये. आमच्या परिवाराने, आपल्या परिवाराने पहिले ते हेरलं, सॉइल केअर नावाचा जो प्रोडक्ट कंपनीने डेव्हलप केलं, पहिले मातीवरती काम करण्यासाठी आपण पहिला पाऊल स्टेप घेतला. मातीवरती काम केलं पाहिजे आणि हे आपण मोठ्या मोठ्या कृषी विद्यापीठांना जाऊन, मोठ्या मोठ्या अधिकाऱ्यांना जाऊन बोलतोय, कारण त्याच्यामध्ये एक मार्केटिंग कंपनी म्हणून प्रोडक्ट विकायसाठी बनवलं की ती नाहीये. एका मिशनवरती काम करायचं, एका तळमळीने काम करायचं. पुढील 5-10 वर्ष का होईना, ज्या वेळेस पण एक रेकॉर्ड बनेल ना की शेतकऱ्यांसाठी प्रामाणिकपणे कोणी काम केलं असेल तर 1% आपल्या परिवाराचं नाव येईल की नाही, 1%. बस तेवढं काम करायचं, कारण काही करून या शेतजमिनीसाठी आपल्याला काम करायचंय. म्हणून मला वाटतं मागील 2-3 महिन्यापासून लगातार प्रवासामध्ये, काल लातूरवरनं आम्ही सकाळी इथं पोहोचलो, उद्या अहमदनगरला आहे, परवा नाशिकला आहे. तर बिझनेस पण मोठा आहे, 55-60 लाख डिस्ट्रीब्युटर आहेत, युजर आहेत, बिझनेस चांगला चालतो. महाराष्ट्रामधली टॉप 1 कंपनी आहे या इंडस्ट्री मधली. काय गरज एवढ्या गर्मीमध्ये येण्याची, तुमच्यासोबत बोलण्याची नाहीये. आपल्याला बिझनेस नाही करायचा, आपल्याला प्रॉब्लेमचा सोल्युशन बनायचं. आणि आज प्रॉब्लेम ऍग्रीकल्चर फील्ड मध्ये, आपल्या शेतीमध्ये एवढा मोठा झालेला आहे, त्याच्यावरती काम करायचं. म्हणून सॉइल केअर प्रोडक्ट असतील, अजून बाकीचे प्रोडक्ट असतील, हे बनवताना आपल्या डोक्यामध्ये एक टीम आहे की काळी आईचं जे काय रक्षण आपल्याला करायला पाहिजे त्या लेवलला आपल्याला काम करण्यासाठी पुढे जायचं. मग आज जर बघितलं, प्रश्न निर्माण होतो, काळे सरांनी क्लिअर केलं असेल, नवीन सरांनी पण क्लिअर केलं असेल की सर या बदलाकडे जात असताना शेतीचा खर्च वाढतं आणि तेवढं प्रोडक्शन ग्रोथ होत नाही. बरोबर आहे ना, तेवढं पिकत नाही पण खर्च खूप वाढतो. आपलं स्लोगनच एक आहे की तुमचा खर्च कमी झाला पाहिजे आणि प्रोडक्शन ग्रोथ थोडी का होईना आणि विथ क्वालिटी. मग त्याचं एक उदाहरण द्यायचं म्हटलं तर
आपल्या नगर डिस्ट्रिक्टमध्ये श्रीगोंदा तालुक्यामध्ये मागच्या महिन्यात आम्ही काळेसर येऊन गेलो. ते शेतकरी कदाचित त्याचं उद्या येतील ते नगरला, किंवा तुमचे जे अप्लायड लीडर कोणी असतील त्यांच्याकडनं फोन लावून घ्या, बोलून घ्या, पेट्रोल लागेल थोडंसं नाही तर जाऊन घ्या. त्या शेतकऱ्यांनी आम्हाला सांगितलं, आम्ही नाही बोललो त्यांना, त्यांनी सांगितलं माझी जेवढी झाडं आहेत तेवढीच झाडं माझ्या बाजूच्या शेतकऱ्यांकडे पण आहे. त्यांचा जो खर्च आहे रासायनिकचा तो 1,44,000 का 45,000चा टोटल बिल झालंय. तिथंच आपण सनेजची प्रोडक्ट वापरली, आम्हाला आतापर्यंत बागेला खर्च आलाय 46,000 का 47,000चा खर्च आहे. EMRP न भरते डीपीने नाही. मग कॉस्टिंग कमी किती लागलं याच्यावरती विचार करणं माझ्या शेतकऱ्यांनी गरजेचं आहे. म्हणजे सनेज बोलतं तसं काम करतं का, तसं रिझल्ट आहे का. तर पहिला कॉस्टिंग कमी लागलं. दुसरं काय, फ्रुटिंगची साईज, कलर आणि याची क्वालिटी एवढी सुंदर आहे की कमीत कमी तिथनं 100 शेतकरी ती बाग बघायला होते की ऍक्च्युली काय केली डाळिंबाला. नंतर शेतकऱ्यांनी सांगितलं की सगळ्या शेतकऱ्यांच्या डाळिंबापेक्षा मला वाटतं किती 80 का 90 रुपयाचं रेट जास्त मिळालं म्हटलं. म्हणजे मार्केट मधला 150 आणि यांना मिळालं किती 280. 280. मी बोलतो तुमच्यापर्यंत पोहोचतो ना, कळतं ना. सुंदर मराठी बोलू शकतो मी, मराठीमध्येच बोलतो, कळतं ना. म्हणजेच काय की बाबा कुठेतरी स्वप्न दाखवतोय शेतकऱ्यांना आपण गोड गोड बोलतोय, काहीतरी वेगळ्या थीमला घेऊन जातोय. कारण मी शेतकऱ्यांचा मुलगा आहे. शेतकऱ्याची 1 वर्षाची नापिकी म्हणजे पुढील 3 वर्ष तो कर्जात असतो. शेतकऱ्याची 1 वर्षाची नापिकी, 1 वर्षांचा जर त्यांना भाव नाही व्यवस्थित मिळाला ना, तो पुढचे 3 वर्ष लगातार कर्जामध्ये जातो. हे शेतकऱ्यांचं आयुष्य आहे, हे जाणतो आपण. म्हणून शेतकऱ्यांच्या बद्दल चुकीचं होणार नाही म्हणून याची दक्षता घेऊन काम करत असतो. चुकीचं गाईड करायचं नाही. फक्त या मिशनवरती काम करत असताना प्रोडक्ट एक थीम नाहीये, तर आमची विचारधारा, आमची मेहनत आणि मेहनत काम करत असताना ज्यावेळेस शेतकऱ्यांना भेटलो तर शेतकरी पुढचं बोलायला लागले की सर आपण केमिकल फ्रीकडं, रेसिड्यू फ्रीकडं आपण जाऊ, पण हे पिकल्यानंतर हे विकायचं कुठं. म्हटलं आम्ही प्रमोशन करू. 2027 मध्ये म्हटलं सनेज मार्केटिंग स्वतःच्या प्लॅटफॉर्मवरती आणि मार्केटमध्ये सुद्धा तुम्हाला मार्केट मिळवण्यासाठी पूर्णपणे तुमच्या पिकाला विकण्यासाठी पूर्ण मदत करेल. एवढी म्हणजे काय की तुमची पिकाची ग्रोथ, तुमची जमिनीमधली क्वालिटी, काळ्या आईला सुद्धा तेवढ्या लेवलला आपण काय करतोय, पोषक पद्धतीनं एक डेव्हलप करतोय. आणि त्याबरोबर तुमच्या पिकाला सुद्धा त्यामध्ये मिलेट्स असतील, डाळी असतील, ह्या मार्केटला सुद्धा सनेज विकण्यासाठी मार्केट आले. मग तुम्ही म्हणाल सर हे खरं आहे का. तर मागील 10 वर्षात आम्ही साबण विकतोय, पेस्ट विकतोय, शॅम्पू विकतोय. जर पेस्ट विकू शकतो लाखो मध्ये, तर तुरडाळ विकणार नाही का आपण. सिंपल आहे. त्यामुळे सगळ्या गोष्टी स्वप्नावत नाहीये, याला प्रॅक्टिकल मध्ये आपण आणू शकतो. जे मागील 10 वर्षाआधी आम्ही बोललो होतो 2016ला कंपनी स्टार्ट करताना, आणि आज प्रत्येक शब्द आम्ही प्रत्यक्षामध्ये आणले. बोलताना शब्द असतं पण शब्दाला प्रत्यक्षामध्ये उतरवण्यासाठी काळ आणि वेळ लागत असतो. म्हणून हा जो काही प्लॅटफॉर्म विकण्यासाठी शेतकऱ्यांसाठी असेल ते आपण 2027 मध्ये कमिट केलेलं आहे की 2027 मध्ये आपण या प्लॅटफॉर्मवरती विकायला सुरुवात करू. तरी सुद्धा आम्ही जे ऑर्गॅनिक मध्ये लोक आता कन्वर्ट होतात आहे किंवा रेसिड्यू फ्री कडे जातात आहे त्यांचं फुल प्रमोशन करतो सेलिंगला, म्हणून चांगले भाव मिळतात. मला शेतकऱ्यांना एक निरोप द्यायचा तुम्हाला सांगतो, तुम्ही काहीही करून एक सुज्ञ शेतकरी म्हणून आपल्या शेतीकडे बघितलं पाहिजे. मी ऍक्च्युली मला व्हिडिओ दाखवायचा होता पण खूप वेळ झाला तुम्हाला. हे सगळ्या पिकावरती मी ट्रायल करतो आणि त्यामध्ये शेतकऱ्यांचे कपडे घालून शेतीमध्ये जाऊन हे सगळं स्वतः प्रयोग मी माझ्या हाताने करतो. मी तुम्हाला असं सांगत नाहीये. म्हणून माझ्या एका मित्राचं डायलॉग मला नेहमी आवडतं. तो म्हणतो किस होटल का खाना बहुत अच्छा होता है, या किस होटल में खाना खाना चाहिए जहां पर बहुत अच्छा होता है, वो कैसा पहचानेंगे हम लोग. तर त्यांनी सांगितलं मालिक खुद उस होटल में अगर खाना खाता हो तो समझ लेना होटल में खाना बहुत सही. आम्ही प्रोडक्ट पहिले वापरतो, नंतर तुम्हाला आम्ही सांगतो की हे चांगले प्रोडक्ट आहे वापरा. बरोबर आहे ना. बस ते आज जे मला बोलायचंय, पहिलं आपला मिशन आहे सेव्ह सॉइल सेव्ह फार्मर.
आज आपलं कुठंतरी कर्तव्य आहे. चला दुसऱ्यांना नका प्रमोट करू, पण आपली शेतीपासून पहिले सुरुवात झाली पाहिजे. तुमचं जे पण तहसील असेल, जे पण गाव असेल, त्या गावामध्ये आपल्या शेतकऱ्यांमध्ये एक संवाद गेला पाहिजे. कारण काम करताना दोन ठिकाणी काम करायचं, एक प्रॅक्टिकली शेतीमध्ये आणि दुसरं इथं पण काम करावं लागतं. नाहीतर त्यांनी कृषी सेवा केंद्राला विचारलं नसतं शेती कशी करायची, पिकाला काय द्यायचं. तर हे सुद्धा इथं येण्यासाठी तुम्हाला पूर्णपणे फ्री ऑफ कॉस्ट आज आपल्या सनेज परिवाराकडनं तुम्हाला फील्डपर्यंत तुमच्या पिकाला काही जरी प्रॉब्लेम आला असेल, तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपवरती एक फोटो जरी पाठवला तर मला वाटतं 1-2 तासामध्ये तुम्हाला तुमचं सोल्युशन मिळतं की नाही. एवढी सर्व्हिस फ्रॉम ट्रेनिंग नॉलेज या सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं कारण काय, तर हे प्रोडक्ट वापरायला पाहिजे म्हणून नाही. पहिलं आमचं मिशन काय की तुम्ही ऑर्गॅनिक कडं, केमिकल फ्री कडं कन्वर्ट होणं आम्हाला फार गरजेचं आहे. दुसरं त्याचबरोबर पीक चांगलं करत असताना, जमीन चांगली करत असताना तुमचं एक गट तयार करा, ज्यासाठी काळे सर आम्ही तुमच्या सोबत असणार. तुम्हीच गट बनवाय. शेतकरी आपला हुशार आहे, गव्हाचा गट असेल, बाजरीचा गट असेल, गट करा. आणि गट झाल्यानंतर ऑर्गॅनिक सर्टिफिकेशनसाठी पहिले ऍप्लिकेशन करा. कारण तुम्ही किती केमिकल फ्री ऑर्गॅनिक जरी पिकवलं, जोपर्यंत कागद नाही ना तोपर्यंत तुम्हाला कोणी विचारणार नाही इंटरनॅशनल लेवलवरती. आणि माझं एक क्लिअर मत आहे, शेतकरी तेव्हाच मोठा होऊ शकतो ज्या वेळेस तो इंटरनॅशनल लेवलच्या बाजारपेठेला उभं होण्यासाठी त्याचा पहिला पाऊल उचलेल. म्हणजे क्वालिटी आणि त्याबरोबर क्वालिटी सोबत प्रोडक्शन ग्रोथ, ह्या दोन गोष्टी आपल्याला गाठाव्या लागतील. आणि ह्यासाठी जे जे लागणारं प्रोडक्शन असेल सनेज ते पूर्ण बनवायला तयार करतात. आणि ऑलरेडी अजून पुढची स्टेपसाठी पुढच्या 6 महिन्यानंतरची नियोजन सनेजने खूप मोठ्या ॲग्रिकल्चरमध्ये उभे केले. तर तुम्ही लोक जे काय सनेज सोबत भरभरून प्रेम करताय, प्रोडक्ट वापरताय, मेहनत करताय, अशीच मेहनत 2010 पासून आपण करतोय. उद्देश एक आहे की समाजामध्ये, देशामध्ये, राष्ट्रामध्ये एक वेगळं बदल निर्माण करायचं. आणि माझ्या पोटतिडकीचं 2 विषय, तो म्हणजे अनएम्प्लॉयमेंट. हे कंपनी ऑर्गनायझेशन सुद्धा बिल्ड करण्याचा माझा पहिला उद्देश होता, तो म्हणजे अनएम्प्लॉयमेंट. जे जागतिक लेवलवरती आज ग्लोबल वॉर्मिंगचा जो काही प्रॉब्लेम चाललाय ना, आज आपल्या देशाचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे तो म्हणजे अनएम्प्लॉयमेंट. आणि मी प्रत्येक पालकांना बघत असतो, त्याचा इन्कमचा तो 40% खर्च मुलाबाळांच्या एज्युकेशन वरती करतो, जे की आज माहित नाही होते त्याला जॉब आहे की नाही. तुम्ही विचारा, सकाळी आम्ही गाडीमध्ये येते तर मी एक युट्यूबला बघत होतो, मी लगेच युट्यूबला म्हटलं ते बघ काय काय, तर कुठली तरी कंपनी, का कुठली कंपनी नाव मेटानी 8,000 एम्प्लॉय काहीतरी काल का परवा या मागच्या महिन्यात मे महिन्यात काढले. 8,000चा आकडा छोटा वाटतो तुम्हाला? अशी एक कंपनी नाही, प्रत्येक ऑर्गनायझेशन एम्प्लॉयमेंट कमी करायला लागली कारण टेक्नॉलॉजी हायर करायला लागली. त्यांना आपल्या मानवांसोबत खेळायला बिलकुल कोणाला काही वाटत नाहीये. त्यांना टेक्नॉलॉजी पाहिजे, त्यांना ग्रोथ पाहिजे, त्यांना जागतिक लेवलवरती तेवढं पुढे जायचंय. मग आपल्या मुलाबाळांचं शिक्षण आणि त्यांचं कौशल्य कुठं लावणार? आज सनेजच्या प्लॅटफॉर्मवरती आपण त्याला फक्त जॉब नाही, एम्प्लॉयमेंट नाही, एक करिअर ऑपॉर्च्युनिटी निर्माण करून आज याच्यावरती आपण काम करतो. म्हणून माझं नेहमी मत आहे की तुम्ही आलात ना तर याला ॲज अ करिअर म्हणून बघा, याला फ्युचर म्हणून बघा. याला नाही माझा पेआउट किती लागतो आता 3 महिने करून बघतो, 4 महिने करून बघतो. या डायरेक्ट सेलिंग मध्ये पहिलं मला लोकांनी बोललं होतं, साहेब चालत नाही कंपन्या, 3-4 वर्षाच्या पुढे आपण जाऊ शकत नाही. पण सनेज परवडे बघता बघता 11व्या वर्षात आता मी तुमच्या समोर बोलतो. जर तुमचं उद्दिष्ट क्लिअर असेल, तुमचा पर्पज क्लिअर असेल, जर तुमच्याकडे विजन असेल, चांगले विचार असतील, चांगल्या स्ट्रॅटेजी असतील आणि तुम्ही खंबीर असाल, मेहनत करायची तुमची जिद्द असेल, मला गॅरंटी आहे त्याला कोणी थांबू शकत नाही जगाला. आणि प्लान बघितला डायरेक्ट सेलिंग मधला जो प्लान टॉप लिडरशिप मध्ये काही डिस्ट्रीब्युशन करत असतील, जे मस्के सणांसाठी असेल, तो काल डिस्ट्रीब्युट झालेल्या सनेजच्या व्यक्तीसाठी तोच प्लान आहे, काही बदल नाही. जे टॉप लिडरशिप मध्ये मिळू शकतं ते माझ्या काल आलेल्या डिस्ट्रीब्युटरला सुद्धा मिळू शकतं. बस एक पेशन्सची गरज आहे आणि त्या पेशन्सची ॲज अ करिअर म्हणून आपण सोबत येऊ शकतो. आणि एवढं सुंदर आज ऑर्गनायझेशन आपण बिल्ड केलेलं आहे. आपल्या संभाजीनगरमध्ये सनेज परिवाराकडनं, आपल्या परिवाराकडनं पंचकर्मा सेंटर आहे, ओपीडी आहे, डॉक्टर आहे. डायरेक्ट सेलिंग मध्ये याला कोणीच विचारलं नाही, कोणी केलं नाही, बरं काय कोणीही केलं नाही. ज्या वेळेस हे सगळं सोडून करायचं
तर शॉर्ट टर्म साठी कोणी करत नाहीये, लॉंग टर्म साठी करत. म्हणून आमची जी तळमळ आहे ती नुसतं प्रोडक्ट साठी नाहीये. क्लिअर होतं सगळ्यांना? प्रोडक्ट साठी नाहीये. म्हणून एकत्र येऊया, एक चांगली चळवळ उभी करूया, बॉन्डिंगली पुढे जाऊया, कारण याची गरज आहे. ओके, तर तुम्ही जो सम्मान दिला, जो रिस्पेक्ट दिला, आज पूर्ण जो सेशन तुम्ही ऐकला ना सगळ्यांनी, आणि ऐकून फक्त इथं सोडू नका. कारण माझं नेहमी एक वाक्य आहे, लोकांचं एक असतं, मसल इज पॉवर. आज कोणाची पॉवर आहे जगामध्ये, देशामध्ये कोणाची पॉवर आहे? त्यांची मसल मजबूत आहे. काही लोक म्हणतात नाही, मनी इज पॉवर. ज्यांच्याकडे पैसा आहे ना त्यांची पॉवर नाही. माझं वाक्य तिथे एक आहे, नॉलेज इज पॉवर. तुमच्याकडे पैसा असो अथवा नसो, तुमच्याकडे मसल असो अथवा नसो, कारण जर मसल रिक्वायरमेंट असती तर बापू गांधीजी मोठी मसल होती का? बॉडी बिल्डर? नो. नॉलेज इज पॉवर. तुमचं नॉलेज एवढं तुम्ही सक्षम केलं पाहिजे ना. म्हणून हे ट्रेनिंग प्रोग्राम फक्त ऐकायचं मोटिवेशनसाठी हे चाललं नाहीये. याची एक 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 गोष्टी लिहून घ्या. या प्रॉडक्ट बद्दल जर मला शेतकऱ्यांनी कुठलाही प्रश्न केला ना, तो माझ्याकडे त्याचा पूर्णपणे आन्सर पाहिजे. आणि तुमच्या मदतीकरता सनेशची एक स्टेप घेतलेली आहे. तो आम्ही लातूरच्या कृषी विद्यापीठामध्ये तो लॉन्च केला. तो म्हणजे काय, जे कृषी मधला डिग्री डिप्लोमाची मुलं बाहेर पडणार आहे त्या मुलांमधलंच आपण कृषी मित्र म्हणून प्रत्येक तालुक्यामध्ये ऍज अन कंपनी पॅनल वरती एम्प्लॉई म्हणून आपण आता घेणं चालू करतोय या 2026 प्रत्येक तालुक्यामध्ये आपला कृषी मित्र असेल. तुम्ही फोन केला ना, तुमच्या प्रॉब्लेम साठी धावून येणारा सनेजचा एक व्यक्ती तिथं असेल. अशा लेवलच्या सगळ्या पॉलिसीज बनवून आपण ऑलरेडी पुढे चालतो. मला एवढंच म्हणायचंय की खूप तळमळीने काम करतोय आपण, आणि तळमळ आहे ते देशासाठी, समाजासाठी, शेतकऱ्यांसाठी, आपल्या माणसांसाठी. पैसा आज असेल उद्या नसेल, पैसा कधी पण कमवता येईल, पण आज जी वेळ आहे ती परत नाही आणता येईल. म्हणून आज एक तर्फीनं, एक मिशन म्हणून, जसं आर्मी आज आम्ही सुरक्षित आहे, आनंदात आहे. कशामुळं? आमचा कोणीतरी तिथं लढतो ना, तिथं उभा येतो, तो सुट्टीवरती पण येत नाही लवकर. सुट्टी आल्यानंतर सुद्धा फोन आला ना त्याला पळावं लागतं. तो बघत नाहीये परिवार, तो मुलांच्या चेहऱ्याकडे बघतो जाताना आणि डोळ्यात पाणी भरतो, पण त्याचं लक्ष कुठं असतं? कशासाठी? आपल्या सुरक्षिततेसाठी. मग आपला रोल होत नाही का हो? जर आपलाच बांधव बॉर्डरवरती गन घेऊन त्यांच्या समोर उभा असेल, दुसऱ्या देशाला खूप मोठी फाईट करत असेल आपल्या सुरक्षिततेसाठी, आणि आज आपले दुश्मन म्हणण्यापेक्षा शेतीमध्ये जे आज आपण केमिकल फर्टिलायझर आहे, जे आजूबाजूला आजार वाढत चाललेले, हे सगळं मिळून आपल्या घरापर्यंत, आपल्या घासापर्यंत आलंय. आम्ही कधी पुढे येणार? याच्यावरती आम्ही खंबीरतेने काय विचार करतो माहिती का? तो याच्यासाठी की आज घराघरामध्ये कॅन्सर आलेले, आणि कॅन्सर हा वडिलोपार्जित नाहीये. म्हणू शकतो मी की माझ्या आजोबांना शुगर होती म्हणून मला शुगर आलं, माझे पंजोबा हार्टनी किंवा ब्रेन हॅमरेजने डेथ झाले म्हणून माझा बीपी कधी कधी हायलो होतो, कारण माझ्या पूर्वजांमध्ये ते होतं. पण कॅन्सर तसं नाहीये. कॅन्सर आमच्या पाण्यात आणि आमच्या अन्नात निर्माण झालेलं हे आजार आहे. आणि जो आजार असा आहे की जर डॉक्टरांच्या रिपोर्टवरती कळलं मला कॅन्सर आहे, तर त्या माणसाच्या पायाखालची पहिले जमीन हलतं, कारण त्याला एकच माहित असतं, हा माझा एंड आहे. पण एवढं जर आज चाललं असेल तर का नाही तुम्ही आम्ही एक सूत्र म्हणून विचार करावं आणि एक स्टेप पुढे यावं. बिझनेस नंतर विचार करू आपण, प्रोडक्ट नंतर विचार करूया, पण एक मिशन म्हणून आज पोट तिरपी या सगळ्या गोष्टी बोलतोय. आणि मित्रांनो सांगायला आवडेल की आपल्या कंपनीचं जो रोपटं पहिलं लागवण झालं तो स्वर्गीय सिंधुताईच्या हस्ते, सिंधुताई सपकाळांच्या हस्ते लागवण झालं. आणि एवढं भरभरून माहिती प्रेम दिलेलं आहे आपल्यावरती. म्हणजे माहीत समजून मला नेहमी, म्हणजे मी तिथं गेल्यानंतर माहिती विदाऊट जेवण मला पाठवलं असं कधीच मला आठवत नाही, कधीच नाही. आम्ही बोलायचे एखाद्या प्रोग्रामसाठी वगैरे मी जायचो ना तिथं, तर ते सरळ म्हणायचे पहिलं आहे ना थोडंसं काहीतरी काय. एक वेळेस असं बोलले ते, मी जळगाववरनं काळा मसाला आणला म्हणजे शेवभाजी बनवलेली, अर्धी चपाती खायला पहिले जेवण आणि मग आपण पुढचं बोलू. ते फार डॅसिंग बोलायचे, एकदम स्ट्रेट. एवढं प्रेम, एवढं मिळालेलं वैभव आज आपण भाग्यशाली होतो. आणि आज
अशा कुठलाही चुकीच्या ऍक्टिव्हिटी आपल्याकडनं घडणार नाही की या लोकांनी आपल्याला अशा आशीर्वाद दिले आणि आपण काहीतरी त्याला चुकीच्या पद्धतीने काम करणार असं कधीच होणार नाही. म्हणून सनेज परिवार याला समजून घेणे, याला ओळखणे, याला शहानिशा करणे, कारण आपल्याकडे ब्रेन आहे, आपल्याकडे एक मन आहे. ज्यावेळेस तुमची बुद्धी आणि तुमचं मन म्हणेल की ऑर्गनायझेशन खरंच चांगलं आहे, त्याचं मॅनेजमेंट खरंच चांगलं आहे, त्याची पूर्ण टीम चांगली आहे, फक्त 3 ते 5 वर्ष मात्र सोबत फक्त हात पकडून आपण पुढे जाऊया, एक क्रांती निर्माण आपण करूया. चालेल? तुम्ही मला ऐकून घेतलं, समजून घेतलं, त्याबद्दल धन्यवाद. मी तर माझ्या स्पीच लावून सुरू करतो. थँक्यू. सणांसाठी एकदा जोरदार जोरदार जोरदार.